हॅलो ऑल, माझं नाव पल्लवी देवीदास चिंचखेडे। मी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम 2021 क्लिअर केली आहे आणि मला इंडियन पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन अकाउंट्स अँड फायनान्स सर्व्हिस मिळाली आहे आणि मी सध्या माझं ट्रेनिंग करत आहे NICF घिटोर्नीमध्ये। माझ्या UPSC जर्नीबद्दल शेअर करण्याआधी मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडं सांगू इच्छिते। मी अमरावती जिल्ह्याची रहिवासी आहे आणि माझं शिक्षण आणि इंजिनिअरिंग दोन्ही अमरावतीमधूनच केलं आहे आणि मी 10वी पर्यंतचं शिक्षण मराठी मीडियममधून केलं आहे। हा पॉइंट मी हायलाइट करत आहे कारण बरेचसे मुलं जे आपल्या विदर्भात साईडने येतात किंवा मराठी मीडियममधून येतात त्यांच्या मनात हा थोडासा बाऊ असतो की आपण UPSC मध्ये कसं जायचं किंवा मग मराठीमधूनच एक्झाम द्यायची का की इंग्लिश मीडियममधून द्यायचं, हा खूप मोठा प्रश्न असतो आणि तो प्रश्न माझ्या मनात पण होता। बट मी डिसाईड केलं की मी इंग्लिश मीडियममधून देणार। त्याचं रिझन हे होतं की मराठी मीडियम झालं किंवा अजून कुठल्या भाषा झाल्या तर त्याच्यामध्ये जे आपलं स्टडी मटेरियल आहे त्याचं अवेलेबिलिटी खूप जास्त नाही आहे आणि गायडन्सची पण कमी आहे की तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची असेल किंवा अजून कुठलं काही असेल तर त्याच्यासाठी इनफ गायडन्स मराठीमध्ये जितकं इंग्लिश मीडियमसाठी अवेलेबल आहे त्या लेवलवर ते अवेलेबल नाही आहे। तर म्हणून मी इंग्लिश मीडियम चूज केलं। तर ते पण असं खूप इझी नव्हतं कारण जेव्हा मी शाळेत जे शिक्षण घेतलं आहे, इतिहास झालं, भूगोल झालं, हे सगळे टॉपिक्स मी मराठीमधून शिकले होते आणि जेव्हा मी NCERT वाचायला सुरुवात केली तर एक पेज जेव्हा मी वाचायची त्याच्यातले मला 10-15 शब्द असे असायचे की मला डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ शोधावा लागायचा की बॅटलला काय म्हणतात, इन्फंट्री झालं, कॅव्हलरी झालं, याला काय म्हणतात। तर मी एक एक शब्द आधी डिक्शनरीत शोधायची आणि मग त्याचा अर्थ समजून मग ते वाचायची। तर एक पान वाचायला मला 15-20 मिनिटं लागायचे, कधी कधी अर्धा तास लागायचा किंवा एक तास पण लागायचा कधी कधी, कारण आपण हे सगळ्या गोष्टी मराठी शिकलेल्या असताना सेम गोष्टींचा अर्थ शोधा, त्यांचं समजून घ्या आणि ते कॉन्सेप्ट काय हे समजून घ्या। तर सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा तुम्ही एक्सरसाइज करता तर हे थोडं टफ होतं, बट एकदा जर तुम्ही हे सगळं केलं तर त्याच्यानंतर ही सगळी प्रोसेस इझी होऊन जाते। सो तुम्हाला मीडियमबद्दल चिंता करण्याची काही गरज नाही आहे। आणि दुसरं म्हणजे की माझं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे तर माझ्या फॅमिलीमध्ये असं खूप उच्च शिक्षित कोणी नाही आहे आणि कोणाची फॉर्मल जॉब पण कधी नव्हती। माझे पप्पा पेंटिंगचं काम करतात आणि मम्मी टेलर काम करते। तर मला हेच सांगायचं आहे की जर या बॅकग्राऊंडमधून मी UPSC क्लिअर करू शकते तर तुम्ही या गोष्टींची चिंता करू नका। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे खूप सारे उपक्रम असे आहे की तुम्हाला तिथे UPSCसाठी फ्री रेसिडेन्शियल कोचिंग मिळेल। तर जर तुम्ही अभ्यास केला आणि त्याच्या एंट्रन्स जर क्लिअर केला तर तुम्हाला फ्री रेसिडेन्शियल कोचिंग बरोबर स्टायपेंड पण मिळेल। तर या सगळ्या गोष्टी, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, या गोष्टी मॅटर नाही करत। मला एक गोष्ट जी होती की माझ्या पेरेंट्सने मला पूर्ण जर्नीमध्ये सपोर्ट केला। जर तुम्ही फोकस राहाल, स्मार्ट वर्क कराल आणि जिद्दी आणि चिकाटीने जर अभ्यास कराल तर UPSC काय तर कोणती पण एक्झाम आपण क्लिअर करू शकतो। माझं UPSC चौथ्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झालं। पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये माझं प्रिलिम्स क्लिअर नाही होऊ शकलं आणि तिसऱ्या आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यू दिला। तर तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मला इंटरव्ह्यूमध्ये 143 मार्क्स मिळाले आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये 184 मार्क्स मिळाले। तर या 143 पासून 184च्या जर्नीमध्ये करिअर क्वेस्टने खूप महत्त्वाची भूमिका निभावली कारण मला जेव्हा मी मॉक इंटरव्ह्यू द्यायचे तर त्याच्यामध्ये खूप चांगले कमेंट मिळायचे आणि स्कोअर पण चांगला द्यायचे। 180, 190, 200 असं मला मॉक इंटरव्ह्यूमध्ये स्कोअर यायचा आणि त्याच्यानंतर जेव्हा मी थर्ड अटेम्प्टमध्ये 143 स्कोअर केला तर तो माझ्यासाठी थोडा शॉकिंग होता। पण मी मग बऱ्याचशा मेंटॉर्सशी भेटले, IAS लोकांशी भेटले की आणि त्यांना माझा इंटरव्ह्यू नरेट केला की मला हे क्वेश्चन विचारले, मी असं आन्सर केलं पण मला तरी 143 का मिळाले। तर या क्वेश्चनचं आन्सर मला करिअर क्वेस्टमध्ये येऊन मिळालं। सरांनी मला पर्सनलाइज गायडन्स केलं। जे छोटे इश्यूज असतात की कुठला करंट अफेअर्सचा इश्यू आहे त्याच्यामध्ये आन्सर कसं द्यायचं, आपलं ओपिनियन कसं फ्रेम करायचं आणि इंटरव्ह्यूचे जे डूज आणि डोंट्स असतात, खूप छोट्या गोष्टी ज्या इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त मॅटर करतात की जसं आपलं आन्सर नोनी कधीच सुरू नाही करायचं, या सगळ्या गोष्टी मी करिअर क्वेस्टमध्ये येऊन शिकली आहे। आणि माझी जी UPSCची जी जर्नी आहे त्याच्यामधून मी या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या मी शेअर करू इच्छिते। सगळ्यात पहिलं म्हणजे की कोणती पण एक्झाम द्यायच्या आधी त्या एक्झाम काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर ते एक्झाम कशी समजून घ्यायची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UPSCचा सिलेबस आणि प्रिव्हियस इयरचे जे पण क्वेश्चन पेपर आहे, या 2 गोष्टी जर तुम्ही खूप चांगल्याने समजून घेतल्यात तर त्याच्यानंतर अभ्यास करणं खूप सोपे होतं।
कारण UPSC इतका वास्ट सिलेबस आहे आणि स्टडी मटेरियल पण इतकं वास्ट अवेलेबल आहे की याच्यामधनं काय वाचायचं आणि काय सोडायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. बट जर तुम्ही सिलेबस आणि PYQ वरून या दोन गोष्टी समजून घेतल्या तर तुमचा स्टडी हा डायरेक्टेड होऊन जातो आणि त्याच्यानंतर फक्त एक गोष्ट वाचते, ती म्हणजे कन्सिस्टंटली फोकस्ड राहून अभ्यास करायची. तर म्हणून आपण आपले एफर्ट्स तर पूर्ण करायचे, पण हा पण ऑप्शन ओपन ठेवायला पाहिजे की जर सिलेक्शन नाही झालं तर दुसरे ऑप्शन पण आपण ट्राय करू शकतो. कारण UPSC हे लाईफ नाही आहे, आपलं आयुष्य खूप मोठं आहे आणि UPSC हा एक मीन आहे टू लिव्ह अ एंड ऑफ हॅपी लाईफ. तर खूप मेहनतीने आणि फोकस राहून अभ्यास करत राहा आणि इतका अभ्यास करा की जर तुम्ही मागे वळून पाहाल तर तेव्हा हा रिग्रेट राहायला नको की मी हे केलं असतं तर चांगलं झालं असतं किंवा ही स्ट्रॅटेजी केली असती तर चांगलं झालं असतं. एका लेवलपर्यंत अभ्यास करा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी जितकं देऊ शकते माझ्या मेहनतीच्या अकॉर्डिंग तितकं सगळं दिलं आहे आणि तरी पण नाही होत आहे, देन यू कॅन टेक अ पॉज आणि विचार करा की तुम्ही UPSC कंटिन्यू करायला पाहिजे किंवा दुसरे ऑप्शन एक्सप्लोअर करायला पाहिजे. कारण UPSC आपलं आयुष्य हे UPSCपेक्षा खूप मोठं आहे. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या मेंटल हेल्थची काळजी घ्या